लय खुश वाटायला लागलीस. काय विशेष? काय नाही, मी बिग बॉस मध्ये गेले तर जिंकूनच येईल ना. त्याला सहनशीलता भरपूर लागते, तुझ्यात ते नाहीये. गेले 9 वर्ष तुमच्यासारख्या जनावरांसोबत राहतेय. अजून माझ्या सहनशक्तीचा किती अंत बघायचा आहे माझ्या सहनशक्ती. अगं, न हिंसा करता, न कुणाला मारता, न कुणाच्या नरडीचा घोट घेता, न कुणाला शिव्या देता मी गुण्यागोविंदानं तुमच्यासोबत गेले 9 वर्ष राहते. तुमच्यासोबतच काय, तुमच्यासारख्या कितीतरी रूममेट येऊन गेल्या, आल्या आणि गेल्या, पण त्यांच्यासोबत मी गुण्यागोविंदानं राहते की ना. कुणाला सुद्धा मारलं नाहीये. इतका राग आला तरी मी शांत बसले. मग ते काय 16 जण चिल्लर आहेत. तू बोलू ना सगळ्यांना गार करशील वाटायले मला तर. हा, मग 9 चोक 36 रूममेट सोबत राहिलीये मी. म्हणजे बघ माझ्यात किती सहनशक्ती आहे. न त्यांना मारता, न शिव्या देता. शिव्या कधी दिल्याला बघितलेस मला तू रूमवर? हा, आपली एवढी भांडणं होते कधी बघितलेस तू शिव्या देताना? मग कधी कुणाचं नरडं धरलं मी? कधी कुणाचं चापट मारले मी? नाही. मग हेच नियम आहेत बिग बॉस मध्ये, वेगळं काय नाहीये. हा, एवढंच की फक्त मोबाईल वापरायचा नाही. आपली कामं स्वतः करायची, स्वतःची ड्युटी स्वतः करायची. सगळं स्वयंपाकाचा टर्न येतोय, बाथरूम घासायचा टर्न येतोय, झाडून काढायचा टर्न येतोय, फरशी पुसायचा टर्न येतोय, सगळं करतोयस की. कपडे धुवायचं आपली टर्न येतोय. मग त्यात वेगळं काय? सेमच आहे. बिग बॉस काय बॅचलर काय एकच. काय वेगळं नाही. मी जिंकून येईन सहज, अशी ट्रॉफी